शिर्डी लोकसभेचे खासदार आणि विद्यमान उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा अकोले तालुक्यात झंझावती दौरा। शिर्डी लोकसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी आज अकोले तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या। यावेळी विविध गावातील ग्रामस्थांनी खासदार सदाशिव लोखंडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। सध्या यात्रांचा हंगाम सुरू असल्यामुळे विविध गावातील ग्रामस्थांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना आमंत्रित केले होते। आज महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेल्या जगदंबा माता मंदिर टहाकारी येथे यात्रेत त्यांनी हजेरी लावली। यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे, मनसेचे दत्ता नवले यांचा सत्कार केला। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। त्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते जगदंबा मातेची पूजा करून आरती करण्यात आली। या प्रसंगी टहाकरींचे माजी सरपंच बादशाह एखंडे, अशोक एखंडे, आदी एखंडे, अनिल एखंडे, शांताबाई जोरुवर, चंद्रभान एखंडे, बाबासाहेब एखंडे, अशोक केदार आणि कैलास केदार, रणजित उगले, उद्योजक अविनाश एखंडे, दत्तू केदार आदी उपस्थित होते। यानंतर अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांच्या हस्ते जगदंबा मातेची पूजा करण्यात आली। टहाकारीची भेट आटोपल्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी खीरविरे येथील भैरवनाथ देवस्थानाच्या यात्रोत्सवात भेट दिली। यानंतर पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी माता यात्रोत्सव भेट देऊन पुढे सेरणखेल आणि म्हाळादेवी यात्रोत्सवास भेट दिली। यावेळी उभय गावातील ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। या झंझावती दौऱ्याप्रसंगी त्यांच्याबरोबर अकोले तालुका शिवसेना प्रमुख संजय वाकचोरे तसेच शिवसेना युवक जिल्हाध्यक्ष महेश देशमुख तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी मागणी केली आणि त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे आज आपल्या 27 कोटीचे रस्ते ह्या मतदारसंघामध्ये आपल्या भागामध्ये काम चालू। त्यामुळे मी मतं मागायचं नाही, पण ज्या तुम्ही दोन्ही वेळेस प्रेमाने माझ्यावर विश्वास टाकला असंच प्रेम दाखवा ही अपेक्षा व्यक्त करू। आणि कालच मी येणार होतो यात्रेला, पण आज दुसऱ्या दिवशी आलो। दसऱ्या यात्रेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।